हृदयाला पुनर्जीवित करायची पद्धत आहे ना. त्यामध्ये कोणता एक शब्द घेतला मी हृदय शब्द घेतलाय ना. हृदयाचं काम काय हृदय काय काम ते सांगा फक्त मला सांगा ना काय करताय काय काय हृदयाचं काम काय आपल्या हृदयाचं काम काय पंप करायचं आपले ब्लड सर्क्युलेशन आपल्या शरीरामध्ये काम आहे त्यामध्ये मेन पार्ट कुठला Missed the morning glaze, but the sunlight hits in so many ways. Grabbed my shades and hit the streets, no plan, chasing vibes like सर्क्युलेशन म्हणजे काय सर्क्युलेशन म्हणजे आपलं हृदय जेव्हा पंप करतो त्यावेळी आपलं ब्लड सर्क्युलेशन होतं ना आपल्या शरीरामध्ये काय पल्स आहे करतो सर है ना आपल्यामध्ये केमिकल पल्स आहे ना इथं कुठे ब्रँकियल आहे इथं रेडियल आहे खाली आलनार आहे कॅल्शियम आहे आयर्न आहे अजून भरपूर सारे पल्स आहेत आपल्या शरीरामध्ये ठीक आहे तर त्या पल्स मध्ये काय आपण सर्वात जवळचे पल्स कुठे कॅरोटिड पल्स हे आपला कंठ आहे त्याच्या दोन्ही बाजूला असतो ठीक आहे तुम्हाला चेक करा दोन रूट आपले असलो येते ज्याची येत नाही तो काय रिस्पॉन्सिबिलिटी ठीक आहे सीपीआर ची गरज नाही बस आपण चेक केली बस सर किती आउट 50 रुमाल आहे किती मध्ये नाही पुढे होता पद्धतीने बघायचं आता जर दोन व्यक्ती जशी प्यारला असतील तर एखादा काय करायचं एकदा हार्टची पोझिशन आपल्याला लोकेट केली तर काय ही जागा हात हातून हटवायचा नाही जो ब्रीदिंग आहे तो गाव काय त्याचा बड्डी कर ठीक आहे पिशवी आपण प्रेस केली की बड्डी काय करणार दोन रेस्टिट्यूट देणार त्याला काय करायचं हात हलवण्यात पुन्हा जो हृदयाचं जी जागा लोकेट करायला वेळ वाचवण्यासाठी काय तो आपला हात आहे त्या ठिकाणी करायचा ठीक आहे बसताना हमेशा काय करायचं ना डाव्या बाजूला बसायचं म्हणजे उजव्या बाजूला बसायचं कारण की जसं यांना सांगितलं त्यावेळी आपण सीपीआर देतो ना सांगायचं राहील मला सीपीआर देतो काय तर हाड पाहिजे आहे ना हाड म्हणजे काय कठीण पाहिजे आणि जे टॅट आणि हाड पाहिजे असं नाही तुम्हाला मायकल जॅक्सनचं माहिती आहे मायकल जॅक्सन स्वतःसोबत ना डॉक्टरची टीम घेऊन फिरत होता पण त्याला काय हार्ट अटॅक आला आणि ज्यांची जी टीम होती त्यांनी काय केलं त्याला गाडीवरती शिकवलं त्याला जे हृदयाला पंपिंग पाहिजे होतं त्याचं भेटलं नाही आपण वरून घालतो काय गाडी खाली फिरतो आहे ना त्याचं हृदय काय झालं छाती प्रेस होत नव्हतं त्यामुळे त्याला बसू लागलं त्यासाठी आपल्याला काही ज्यावेळी कधी पण अशी गरज पडू शकते ठीक आहे हे अपघात हे असं अशी गोष्टी त्या आपल्याला कधीच सुद्धा म्हणजे कधीच कुणासोबत होऊ शकतं ठीक आहे त्यासाठी काय आपल्याला माहिती पाहिजे तर काय हाड पाहिजे आणि आपण जो प्रेस देतोय पूर्ण प्रेस द्यायचा आपण फक्त स्टेट प्रेस दिलं तर काय बरकडी वगैरे काय होत नाही असंही काय झालं त्याचा मृत्यू झाला बंद झाली म्हणून आपण त्याला शिकवलं ठीक आहे जो किंमत चालत झाला म्हणजे आपण काय तर करू शकतो ना चांगल्या भावनेतून ठीक आहे आणि भरपूर सारे अशी उदाहरणं आहेत की काय शिप्यात माणसाची केला दोन्ही पुढे काय करायचं आपण खूप सुंदर काय आपल्याकडून पोहोचण्यासाठी उदयाची जागा निश्चित करायची आपली कोपर सेट राहते मोठ्या व्यक्तीचा बघितला
असं तरी अशी वेळ येईल ना, आपण काय करतो, CPR ची गरज पडते. आता एक आमची झालेली घटना सांगतो आमच्या कॅम्पमध्ये. आमच्या कॅम्पमध्ये काय आमचं ट्रेनिंग स्टाफचं एक सर होतं. ते काय आमचं सकाळी 6 वाजता 6:15 वाजता काय असतो PT साठी मारतात. ठीक आहे, PT साठी सर्व एकत्र व्यायाम करतात आणि नंतर 7:30 जेवायची नाश्त्याची. सकाळी ते कॅम्पमध्ये आल्यानंतर काय त्यांना मॅडमचा अचानक फोन आला आणि आमचा जो कॅम्प आहे तो काय आमच्या पुण्यापासून थोडा काय दूरवरती जे देहूगाव तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे, ते देहूगाव कशी काय उन्हाळ्यामध्ये पाण्याचा 2 महिने काय असतो थोडा प्रॉब्लेम असतो. मग पाणी जे असतं ते काय करतात दिवसातून 2 तास सकाळचं येतं. त्यामुळे घरचे लेडीज वगैरे काय करतात पाणी भरून ठेवतात टपामध्ये आहे ना, बकेटमध्ये वगैरे भरून ठेवतात. ते सरांचं बाळ होतं 1.5 वर्षाचं, तर चालाय वगैरे शिकले आणि मॅडम आता सर येतो म्हणून काय करायला लागायचं नाश्ता बनवायला लागला. ते बाथ थर गेलं बाथरूममध्ये पाण्याला भरून ठेवलं तर बघा त्याच्यामध्ये काय एखादा उलटं झालं म्हणजे तोंड आत गेला आणि पाय वरती झाला. ठीक आहे, आता मॅडमने 2 मिनिटं बघितलं बाळाचा काय आवाज येणं झाला म्हणून 1 वर्षाचं बाळ असताना आपण त्याला CPR जसं सरांनी सांगितलं तसं आपण प्रेस करून नाही देऊ शकत, कारण त्याचे तेवढे जे ऑर्गन्स आहेत ते खूप डेलिकेट असतात आणि जर आपण असं केलं तर ते तुटू शकते किंवा त्यांना इजा पोचू शकेल. मग आपण याला CPR देत असताना 1 वर्षाच्या बाळाला CPR देत असताना त्याला अगदी कम्फर्ट असं घ्यायचं आहे आणि त्या बोटाने त्याच्या बरोबर मध्ये सेंटरला असं प्रेस करायचं आणि त्याच्यानंतर आपण तोंडामध्ये थोडी हवा भरायची आहे आणि मग त्याला माउथ टू माउथ रेस्पिरेशन द्यायचं. हे 1 वर्षाच्या बाळासाठी. त्यावेळेला तुम्हाला थंडी द्यायला हवी. जर समजा 1-2 वर्षाचं बाळ असेल तर त्याला पण आपण असं छान कम्फर्ट करायचंय. त्याच्यानंतर हे 2 थंब आहेत त्या थंबने असं थोडं प्रेस करायचं आणि त्याच्यानंतर त्याला असं CPR द्यायचं आणि मग आपण पुन्हा त्याला माउथ टू माउथ रेस्पिरेशन द्यायचं. तेव्हा ब्लडला प्रेस करून ठेवतो. त्यानंतर काय करायचं, हे पहिली पद्धत आहे. पण जखम लागल्यानंतर काय करायचं त्याच्या आधी आपल्याला एखाद्या साफ कपड्याने किंवा साफ रुमालनी त्याला काय करायचं, ज्या ठिकाणी जखम झाली त्याला आतल्या बाजूनं बाहेरच्या बाजूनं काय करायचं आहे, साफ करायचं आहे. कारण त्या ठिकाणी काय होऊ शकतं, मातीचे कण वगैरे लागू शकतात आणि त्याच्याने काय होऊ शकतं, इन्फेक्शन होऊ शकतं. त्यासाठी काय करायचं आपल्याला आतल्या बाजूने बाहेरच्या बाजूने त्याला साफ करायचं आहे. साफ केल्यानंतर काय करायचं, त्यावर एखादा साफ रुमाल कपडा किंवा ह्या पद्धतीचा गोष्टी असू शकतो ते काय करायचं त्यावरती ठेवायचा. त्यानंतर काय करायचं, ब्लड तरी पण जास्त चाललं पाहिजे. त्यानंतर काय करायचं आपल्याला, काय करायचं, दुसरा गोष्टीस किंवा दुसरा रुमाल काय करायचं त्याच्यावरती परत ठेवायचं. पण पहिलं जे ठेवलेलं आहे त्याला काढायचं नाही. काय काढायचं नाही, ते जरा काढलं तर आपल्या रक्तामध्ये आता मी सांगितलं प्लेटलेट जे सांगितलं, प्लेटलेट काय काम करतं, ब्लडला फ्लोट करायचं काम करतं, रक्ताला घट्ट बनवायचं काम करतं. कारण की त्यानंतर काय करायचंय, त्याला क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज सावकाश फिरवत राहायचं. ठीक आहे, सावकाश फिरवून काय करायचं, त्याला पूर्णपणे टाईट करायचं. त्यावेळेस काय होतं, पुढचा रक्तप्रवाह थांबतो ना. मग थांबल्यानंतर आपल्याला काय करायचंय, 2 ते 3 मिनिटांनी परत त्याला ढिलं करायचंय, लूज करायचंय. कशासाठी करायचं, कारण की जे पुढचा भाग आहे त्यामध्ये ऑक्सिजन युक्त ब्लड काय होत नाही, प्रवाहित होत नाही. त्यामुळे काय होऊ शकतं, पुढचे जे ऑर्गन्स आहेत, जे सेल्स आहेत ते काय होऊ शकते, डॅमेज होऊ शकतात आणि ते हात काय होऊ शकतं, निकामी होऊ शकतं. ठीक आहे, त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, सर्वांनी लक्ष द्या. त्यानंतर काय करायचंय, त्याला क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज सावकाश फिरवत राहायचं. ठीक आहे, सावकाश फिरवून काय करायचं, त्याला पूर्णपणे टाईट करायचं. त्यावेळेस काय होतं, पुढचा रक्तप्रवाह थांबतो ना. मग थांबल्यानंतर आपल्याला काय करायचंय, 2 ते 3 मिनिटांनी परत त्याला ढिलं करायचंय, लूज करायचंय. कशासाठी करायचं, कारण की जे पुढचा भाग आहे त्यामध्ये ऑक्सिजन युक्त ब्लड काय होत नाही, प्रवाहित होत नाही. त्यामुळे काय होऊ शकतं, पुढचे जे ऑर्गन्स आहेत, जे सेल्स आहेत ते काय होऊ शकतं, डॅमेज होऊ शकतात आणि ते हात काय होऊ शकतं, निकामी होऊ शकतं. ठीक आहे, यासाठी काय करायचं आहे आपल्याला, सर्वांनी लक्ष द्या. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 2 ते 3 मिनिटांनी काय करायचं, त्याला हलकसं ढिलं करायचं आहे आणि 1 ते 2 थेंब रक्त परत बाहेर जाऊ द्यायचंय. परत त्याला काय करायचं, टाईट करत राहायचं. ही पद्धत केव्हापर्यंत करायचं, जोपर्यंत आपण हॉस्पिटलला पोहोचत नाही. ठीक आहे, तोपर्यंत आपल्याला ही कारवाई करत राहायची. समजलं सर्वांना, ब्लड कंट्रोल कसं करायचं. सर्वात पहिली पद्धत कुठली, डायरेक्ट प्रेशर. त्यानंतर साफ केल्यानंतर काय करायचं आपल्याला, जसं पाणी आणायला काय घेऊन जाते, तुंबळ घेऊन जाते नाही ना डोक्यावर, आणि ते डोक्यावर पाणी येतं. मेंदूवडा बघितला, मेंदूवडा खाल्लाय
त्या पद्धतीने काय करायचं आपल्याला असं त्या पद्धतीने एक चुंबळ करायचं किंवा मेंदुवाडाप्रमाणे एक दोरीने काय करायचं चुंबळ करायची आणि त्याला काय करायचं ते ऑब्जेक्टच्या वरून या पद्धतीने प्रेस करायचं. ठीक आहे. हे ह्या पद्धतीने ठेवल्यानंतर काय झालं ते स्टेबल होतं. त्यानंतर त्याला काय करायचं आपल्याला पट्टीला द्या एट जसं बनवतो आपण इंग्लिश मध्ये ना त्या पद्धतीने त्याला बँडेज करायचं आहे. ठीक आहे. हे बघा सर्वात आधी काय करायचं बँडेजिंग करताना ही पद्धत जी बाजू आहे खाली ठेवायचं नाही ही वरती ठेवायचं. ठीक आहे. हे वरती ठेवल्यानंतर काय बँडेजिंग करायला सोपं जातं. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं किंवा लागली ठेवायची त्याच्याबरोबर सेंटरमध्ये. त्यानंतर काय करायचं जे व्यक्ती जखम झालेला आहे जे व्यक्ती इंज्युअर्ड झालेला आहे त्या व्यक्तीचं काय करायचं माप घ्यायचं. माप कसं घ्यायचं त्या व्यक्तीचं माप त्या पद्धतीने घ्यायचं. हे बघा त्या पद्धतीने त्याचं माप घ्यायचं आपल्याला. त्या पद्धतीने माप घेतल्यानंतर काय करायचं तेवढेच अंतरावर काय करायचं पहिलं कंबळा फोल्ड करायचं. त्यानंतर तेवढेच अंतरावर दुसरा पाईप किंवा लाकडी ठेवायची. ठेवलं. त्यानंतर काय करायचं त्या दुसऱ्या बाजूला फोल्ड करायचं थोडंसं ओव्हरलॅप करायचं आणि ह्या पद्धतीने काय होईल प्रेशर होणार. ठीक आहे. समजलं. Grab my shades and hit the streets, no chasing vibes like आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्या टीचरला काय नाही असायचं नाही. आम्ही दाखवल्याप्रमाणे crashing waves, no shame. Flip my phone, tossing पाईपला थोडंसं पुढे घे. एक साइड नुसतं आहे. एक बाजू एक बाजू तीन skipping stones in city streets. आता आपण हे काय केलं अशी फ्लोहिच मारायची. फ्लोहिच म्हणजे तुझ्या गाठ म्हणतात ना ते चारी गाठ म्हणतात ना हा चारी गाठ मारायची. त्यानंतर काय करायचं त्याच्यावरती एक दुसरी सेफ्टी नॉट मारायची. सेफ्टी नॉट मारल्यानंतर काय करायचं एक दुसऱ्यामध्ये काय करायचं त्याला फिक्स देऊन काय करायचं एकमेकात त्या पद्धतीनं हे करायचं राहायचं टाकत राहायचं एक दुसऱ्या पाईप मध्ये. ते टाकल्यानंतर काय करायचं सर्वात लास्टला काय करायचं परत एक आपली चारी गाठ मारायची आणि त्याच्यावरती एक सेफ्टी नॉट मारायची. ठीक आहे. दिसतंय सर्वांना. आता यामध्ये एक एखादी व्यक्ती मोठी आहे त्याला काय करायचं आपल्याला त्यावेळेस काय करायचं ह्यावेळेस आता 2 ट्विस्ट केले ना त्यावेळेस 3 ट्विस्ट करायचे. ठीक आहे. आणि छोटी व्यक्ती असेल तर काय करायचं 2 ट्विस्ट करायचे. त्या आकारानं बरोबर प्रेशर बनतो.